ओके, नमस्कार. पाथ्र तालुका राहुरी यातील एक छोटी दिंडी आपल्याकडे आहे. छोटी म्हणता येणार नाही, त्यांचे मेंबर बहुत पुढे गेले आहेत. काही सदस्य आपल्या समोर आहेत, त्यांचे जे मुख्य महाराज आहे आपल्या समोर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आषाढी एकादशी बद्दल त्यांची काय ऊर्जा आहे, काय उत्साह आहे, काय त्यांचे अनुभव आहे. पावसामुळे काही अडचण येते का, प्रवासात काही अडचण येते का, काय सुविधा त्यांना मिळतात का, आणखी त्यांना पाहिजे आहे. 2 मिनिटं बोलण्याचं मोकळं होईल. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. नमस्कार. रामकृष्ण हरी. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. रामकृष्ण हरी. मी काशीनाथ महाराज टेकाळे, श्री क्षेत्र पाथरे खुर्द, राहुरी तालुका, जिल्हा अहमदनगर. आम्ही सर्व तरुण भजनी मंडळ या ठिकाणी श्री क्षेत्र पाथरे खुर्द ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी निघालो आहोत. आणि एक वारीत निघाल्यानंतर खूप असा आनंद, भजनानंद, खूप आनंद असतो. आणि तो आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व श्री क्षेत्र पाथरे खुर्द या ठिकाणून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चाललो आहोत. हे सर्व आमचे तरुण भजनी मंडळ आहेत. एक नवीन ऊर्जा, नवीन आनंद वारीचा असतो. तो आनंद उपभोगण्यासाठी आम्ही चाललो आहोत. रामकृष्ण हरी. तर मंडळी, खूप चांगलं वाटलं, आनंद झाला की तुमचा सगळ्यांचा उत्साह आणि ऊर्जा चांगली आहे. तरुण मंडळी आहेत आणि देवाबद्दल, अध्यात्माबद्दल, धर्माबद्दल तुमची ओढ खरोखर खूप चांगली आहे. माझे छोटेसे 4-5 प्रश्न, त्याचे उत्तर द्या. आषाढी एकादशीलाच आपण काय म्हणतो? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी. बरं, देवशयनी एकादशीला कोणते भगवंत आपले योग निद्रेमध्ये जातात? भगवान श्री विठ्ठल, विष्णू, पांडुरंग, विठ्ठल एकच आहे. योग निद्रा घेतात 4 महिन्याची, त्याला आपण चातुर्मास म्हणतो. कार्तिक एकादशीला परत ते जागृत होऊन परत आपण सृष्टीचा भाग समजतो. तोपर्यंत आपले देवादी देव महादेव जे आहेत ते सृष्टीचा भाग समजतात. श्रावण येतो, श्रावण म्हणजेच महादेव. श्रावणामध्ये आपण सगळीकडे महादेवाची पूजा करतो, बरोबर. तर आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे बसले? इंद्रायणी. इंद्रायणी. बरं, ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदी. तुकाराम महाराजांची समाधी कुठे आहे? श्री क्षेत्र देव. बरं, संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. पैठण. एकूण वर्षात किती एकादशी असतात माहिती आहे का? 12. 24 एकादशी. 24 एकादशी, बरोबर. त्यातली एक आहे निर्जला एकादशी, त्याच्यानंतर आषाढी एकादशी, कार्तिक, देवशयनी एकादशी, अशा अनेक एकादशी आहेत. 24 एकूण एका वर्षामध्ये येतात. कारण महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एकादशीचं फार महत्व आहे आपल्याकडे. आषाढी एकादशी सगळ्यात मोठी आहे. विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली, कोणती माहिती आहे का? पुरी रथ यात्रा. जगन्नाथपुरी, बरोबर आहे. जगन्नाथ यात्रा. त्यांचे 2 भाऊ आहेत, सिबलिंग्स. एक आहे बलराम, दुसरी सुभद्रा, त्यांची बहीण. त्या तिघांचा रथ निघतो, बरोबर आहे. तर आपल्याकडे आणखीन एक असं आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारे बसले? चंद्रभागा. चंद्रभागा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.